सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला आणि सह्याद्रीच्या कडे कपाली एकच आवाज बोलू लागला, जय भवानी, जय भवानी. शिवस्पंदन या कार्यक्रमात आज मी कलाकार. कोणी म्हणतं तिथीप्रमाणे, कोणी म्हणते तारखेप्रमाणे, कोणी म्हणतं तिथीप्रमाणे, कोणी म्हणतं तारखेप्रमाणे. पण मला वाटतं महाराजांचा जन्मोत्सव सोहळा दररोज जरी साजरा केला ना तरी त्यांचे आपल्यावरचे उपकार मिटणार नाही. पण आज जन्मोत्सव सोहळा साजरा करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे आज तरुण पिढी जी आहे ती पाश्चिमात्य संस्कृतीच्या मागे धावत आहे. कारण आपल्याला असलेल्या पाश्चिमात्य सन्माननीय नगरसेविका आणि खास आपल्या निमंत्रण मानून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. थोड्याच वेळात आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान कार्यसम्राट आमदार. आणि मला वाटतं त्या आकर्षणाला त्या दिवशी सुरुवात झाली ज्या दिवशी आपल्या आईने आपल्याला आईऐवजी मम्मी हाक मारायला सांगितली. कारण आईलाच माहिती नव्हतं आई या शब्दामध्ये आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर दडलेला आहे. आज आपल्याला सगळ्यांना वाटतं छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावे, पण मला असं वाटतं जोपर्यंत दुसऱ्या जिजाऊ साहेबा जन्माला येत नाही तोपर्यंत दुसरे छत्रपती शिवाजी महाराज घडणं कदापि शक्य नाही. आणि म्हणून जिथे ज्या माता भगिनी आहेत त्यांना विनंती आहे, तुमच्यामध्ये असलेल्या जिजाऊ साहेबांना जागा करा. आपल्या मुलांसमोर आदर्श असावे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे, शंभू राजांसारखे, तरच खऱ्या अर्थाने अरुण उदय होईल. आणि श्री प्रकाश भाऊ भोसले साहेबांचं आगमन झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गडगडाटामध्ये आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. सन्माननीय प्रकाश भाऊ संकल्प चित्रपटातर्फे त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय श्री अशोक भाऊ देसाई यांचं देखील आगमन झालेलं आहे. तसेच सन्माननीय श्री शिवनाथ यांना त्यांचं देखील आगमन. संकल्प मित्रमंडळातर्फे त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांनी वातावरण आहे आज भगवं झालेलं आहे. आणि म्हणूनच मला म्हणावं वाटतंय या भगवा रंग म्हटल्यानंतर प्रेरणा, भगवा रंग म्हटल्यानंतर क्रांती, भगवा रंग म्हटल्यानंतर चेतना. आणि म्हणूनच मला म्हणावं वाटतंय या भगव्या रंगाचा साऱ्या जगाला धाक आहे, या भगव्या रंगाचा साऱ्या जगाला धाक आहे. अरे घाबरतो तुला मीडिया, तू तर शिवाचा वाघ आहे, तू तर शिवाचा वाघ आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. आणि या शिक्षण गोष्टीमध्ये पुन्हा एकदा आमचे गायकाला वैभव. आणि खास कलाकारांचं प्रेरणा म्हणजे कलाकारांचं प्रेरणास्थान तुम्ही सगळे मान्यवर आहात. त्यामुळे पुन्हा एकदा तमाम कलाकारांतर्फे देखील तुमचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये भाग्याने लाभलेली त्यांना एक गोष्ट म्हणजे त्यांचे निष्ठावंत सवंगडी. सगळ्यांचे स्वागत नेहमी ते करत असतात. आणि खास कलाकारांचं प्रेरणा म्हणजे कलाकारांचं प्रेरणास्थान तुम्ही सगळे मान्यवर आहात. त्यामुळे पुन्हा एकदा तमाम कलाकारांतर्फे देखील तुमचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये भाग्याने लाभलेली त्यांना एक गोष्ट म्हणजे त्यांचे निष्ठावंत सवंगडी. येथे अक्षय तृतीयेच्या या शुभमुहूर्तावर पारंपरिक शिवजयंती आपण इथे साजरी करत आहोत. आज सकाळपासून आपण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची स्थापना केली, त्याच्यानंतर आपण मुलांच्या स्पर्धा घेतल्या आणि आता संध्याकाळी छत्रपती शिवरायांच्या जीवनावरती स्फूर्तिदायक गीतं आणि आता जो आपण छत्रपती शिवरायांची एंट्री पाहिली अशा पद्धतीचा हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे. आमच्या आमंत्रणाला मान देऊन सन्माननीय आमदार मुर्जी काका पटेल, आपले सर्वांचे लाडके आणि कार्यसम्राट आमदार इथे आलेले आहेत.
आम्ही त्यांना विनंती करतो त्यांनी इथे मंचावर येऊन स्थान ग्रहण करावं. त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते अशोक देसाईजी, शिवसेनेचे नेते रोहन सावंतजी, श्री शिवनाथ खेरनारजी, त्याच्यानंतर पांडुरंग चव्हाणजी, केशरबेन पटेल मॅडम, प्रभाग समिती अध्यक्ष आमचे लाडके मित्र प्रकाश भाऊ मुसळे. आपल्याला माहिती आहे की गेले काही वर्ष शिवजयंतीच्या तारखेच्या वादामुळे कोणी 19 तारखेला शिवजयंती करायला लागलं, कोणी तिथीप्रमाणे शिवजयंती करायला लागलं आणि त्याच्यामुळे शिवजयंतीचा तो एक जल्लोष होता, जो एक जोश होता, एक 20 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने शिवजयंती होत होती त्याचं स्वरूप बदललं. कारण ज्या वेळेला शिवजयंती ह्या साजऱ्या केल्या जातात त्याच वेळेला नेमकी 10वी 12वीची परीक्षा असते, शालांत परीक्षा असतात आणि त्यामुळे मोठे मोठे कार्यक्रम, स्टेज प्रोग्राम, मोठ्या मिरवणुका ह्या सगळ्यांवर पाबंदी आली. सर्व कार्यक्रम शॉर्टकटमध्ये घेतले जाऊ लागले आणि मला माहिती आहे माझ्या बालपणापासून किंवा आज आम्ही ज्या पद्धतीचे खेळ घेतले, चमचागोटी स्पर्धा, कांदे बटाटे स्पर्धा, मडके फोडणी स्पर्धा, 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, महिलांच्या संगीत खुर्ची, अशा अनेक स्पर्धा त्यावेळेला होत होत्या. स्टेजवर मोठे मोठे प्रोग्राम होत होते. आम्ही मंडळातर्फे 3-3 अंकाची ऐतिहासिक नाटकं सुद्धा बसवत होतो. परंतु या तारखांच्या वादामध्ये ही सगळी जी मजा होती, हा सगळा जो जल्लोष होता, हा कुठेतरी लयाला गेला. आणि म्हणून आम्ही यावर्षी विचार केला, काका अशोकजी, आम्ही यावेळेला विचार केला की पारंपरिक शिवजयंती जी अक्षय तृतीयेला आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी साजरी होते आणि जी आम्ही पहिल्यांदा करत होतो ती शिवजयंती यावेळेला आपण करूया. अनेकांना प्रश्न पडला की अरे यावेळेला तुम्ही शिवजयंती केली नाही का? आम्ही एक बोर्ड लावून ठेवला की आम्ही पारंपरिक शिवजयंती करणार आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी करणार आणि आम्ही त्याप्रमाणे आज शिवजयंती केली. शाळाच्या परीक्षा संपलेल्या आहेत, 10वी 12वीच्या परीक्षा संपलेल्या आहेत, अक्षय तृतीयेची सुट्टी आहे, त्यामुळे एक वेगळा उत्साह इथे होता. मुलांच्या स्पर्धा झाल्या, मुलं अतिशय आनंदाने स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला. ज्यांना बक्षिसं मिळाली त्यांची सुद्धा आता बक्षीस समारंभाचा त्यांचा कार्यक्रम होणार आहे. तर अशा पद्धतीने आम्ही परत एकदा, काका अशोकजी, आम्ही परत एकदा पारंपरिक शिवजयंती करून परत ती जी शान होती शिवजयंतीची ती परत आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि याच्या पुढे आम्ही अशा पद्धतीची शिवजयंती साजरी करणार आहोत. आणि याच्या शिवजयंतीला एक गोड आणि एक खूप आनंदाचा एक क्षण देखील ऑटोमॅटिक, म्हणजे आज अक्षय तृतीया तर आहेच, तो अतिशय 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. पण आमच्यासाठी आनंदाची एक गोष्ट अचानक आम्हाला आज कळली. आपले लाडके काका आणि आपल्या लाडक्या काकी यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. अक्षय तृतीयेच्या ह्या आनंदात, पारंपरिक शिवजयंतीच्या या आनंदामध्ये आपल्याला हा एक आनंद आज साजरा करण्याचा मौका मिळाला. ही प्रकाशजी म्हणतात की ही लेटेस्ट न्यूज आहे. काकांना मी आज सकाळी फोन केला आणि अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा म्हटलं. तर काका बोलले की आज मेरे शादी का जन्मदिन भी है, वो भी शुभेच्छा दो. तर अशा पद्धतीने ती आनंदाची बातमी कळली. म्हणून आम्ही हा आनंदाचा क्षण सोडणार नाही, याचा आम्ही पुरेपूर फायदा उचलणार आणि म्हणून आम्ही व्यवस्था करून ठेवलेली आहे. लगेच आपले कार्यकर्ते इथे एक टेबल मांडतील, त्याच्यावर एक केक येईल आणि काका काकींच्या वतीने आम्ही त्यांचा ह्या केक कटिंग करू, सर्वांचं तोंड गोड करू. त्याच्यानंतर सगळ्यांचे 2 शब्द होतील, काका काकींना शुभेच्छा होतील, शिवजयंतीपर भाषणं होतील आणि ते झाल्यानंतर आपले मान्यवर गेल्यानंतर परत आपला हा स्टेज प्रोग्राम पुढे सुरू राहील. 3, 2, 1 जोरदार टाळ्या, 33 टाळ्या, प्रत्येकाने 33 टाळ्या वाजवायच्या. या शिवजयंतीबद्दल मी तुम्हाला का साजरी करत आहोत आजच्या दिवशी ते सगळ्यांच्या वतीने आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या विशेष क्षणानिमित्त आपले लाडके आमदार मुर्जी काका पटेल हे आपल्यासमोर 2 शब्दांनी त्यांनी बोलावेत. आपल्या सर्वांना अक्षय तृतीयेच्या पारंपरिक शिवजयंतीच्या शुभेच्छा द्याव्यात.
व मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. भारत माता की. आता येता येताना माईक माझ्या हातात दिलं देसाई साहेब. आज अक्षय तृतीयांच्या आणि शिवाजी जयंतीच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. संकल्प मित्र मंडळ हा मरोळचं एक मोठं मंडळ असं मानलं जातं. मला वाटतं अंधेरीचं मंडळ मोठं आहे. उमेश राणेजी आणि सर्व टीमला मनापासून अभिनंदन देतो. कसं छान कार्यक्रम आज तुम्ही इथे घडून आणलं. मंचावर उपस्थित सर्वांचं नाव घ्यायला गेलं तुम्ही विसरून जाईल, पण क्षमा करा मला. मान्यवर बोलतो मुश्रे साहेब, मान्यवर बोलतो. तुम्ही काय आपण सगळंच मान्यवर आहोत. देसाई साहेब जास्त आज बोलणार नाही, पण माझ्या मनात जे खंत आहे हा प्रभाग क्रमांक 75 कधीतरी आपल्याला भरून काढायची आहे. याच्यासाठी आपण सर्वांनी उद्यापासून परत जोमाने कामाला लागायचं आहे. मी आमदार म्हणून रोहन साहेब कुठेही कमी पडणार नाही. उमेश राणेजी वाटेल तेवढं फंड हा मरोळसाठी आपण देऊ, पण मरोळला मरोळ बनवाशिवाय आपण सगळं शांत बसायचं नाही. कदमवाडीपासून दिल्लीपर्यंत आपली सरकार आहेत. मुंबई महापौर आपला आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपला आहेत. मोदीजी आपले आहेत. कुठेही आपलं काम थांबणार नाही. आणि मरोळसाठी जे निधी देसाई साहेब वेगळी निधी आपण मरोळसाठी आणली आहे. मरोळचे एकही गली किंवा एकही रोड आपण बाकी शिल्लक ठेवणार नाही. एकही SRA प्रोजेक्ट रखडू देणार नाही. खेरनार साहेब लवकरच आपण साईबाबा नगरचं नारळ फोडू. तुम्ही काळजी अजिबात करू नका. नक्की तुम्ही काळजी करू नका. मी बोलतो म्हणजे महाराष्ट्राचे सरकार बोलते, लक्षात घ्या तुम्ही. आपण दमदारीने बोलतो तिकडे, तुम्ही ऐकतात ते. परत एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आज जास्त भाषण तुम्हाला ऐकायचं नाही, गाणे ऐकायचे आपल्याला. आणि लवकरच आपण गाण्याचे कार्यक्रम सुरू करू. उमेश राणेजींना विनंती करतो की आमच्या नेत्याचे भाषण रोज असते, पण गाणे कधी कधी ऐकायला भेटते. राणेताई बरोबर ना, गाणं ऐकायचे आज आपल्याला. म्हणून आपण सगळे वाट बघतायत. मरोळ हा विभाग कुठेही मागे रहता कामा नाही. विकासपासून वंचित रहता कामा नाही. सर्व समाजाला एकत्र घेऊन मरोळचा विकास हा एकमेव देश आपला सर्वांचा असला पाहिजे. आणि याच्यामध्ये महाराष्ट्राची सरकार कुठेही कमी पडू देणार नाही. एवढेच शब्द मी तुम्हाला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंडळाचे कार्याध्यक्ष वसंत साळुंके, आपले लाडके आमदार उर्जिकाका पटेल यांना शॉल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करत आहे. सौ सविताताई उमेश राणे यांना शॉल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील. मुसळे यांना शॉल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील. अशोक देसाई साहेब याला शॉल व पुष्प. राजेश आंबेडकर हे रोहन सावंत यांना शॉल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं. निकेतन साळुंकेला मी खेरनार साहेबांना शॉल व श्रीफळ देऊन शॉल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील. महेश घाट याला मी विनंती करतो. स्वागत झालेले आहे. त्यानंतर प्रवीण कासारे चांडेकर यांनी कृपया इथे मंचावर येऊन मरोळ पवई मंडळाचे उपाध्यक्ष कैलास त्यांनी इथे येऊन आपला. हेगडे मॅडम यांना मी विनंती करेन त्यांनी इथे येऊन. शुभांगी कदम यांनी इथे येऊन. साहेब आणि आमचे इकडे या आणि हे करा. अशा पद्धतीने हा